मित्रांनो, विरोध काय हेच आज आपल्याला समजून घ्यायचं आहे. FCRA कायदा, हा कायदा का अंमलात आणला? आपला धर्म श्रेष्ठ कसा आहे हे दाखवण्यासाठी पैशाचा वापर करताय. आपला धर्म श्रेष्ठ कसा आहे हे दाखवण्यासाठी तुम्ही पैशाची भीती सुद्धा दाखवताय. तुम्ही जर आमच्याकडे आलात नाहीत तर हे तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. आधी सरळ एक साध्वी बाई याला विरोध करत होती. ती आठवते का? तिचं नाव आठवते का? ती बाई आज कुठे दिसते? कुठे गेली? कुठे गायब झाली? आता झेंजीवरती एक आपण व्हिडिओ बनवू, झेंजी. पण तुर्तास ही गोष्ट लक्षात घ्या, FCRA कानूनमध्ये, त्या कायद्यामध्ये जे अमेंडमेंट आणलं जाणार आहे, जे संशोधन होणार आहे, ते अनिवार्य आहे, ते गरजेचं आहे, ते आवश्यक आहे या देशाच्या अखंडतेसाठी, सार्वभौमतेसाठी, या देशाची उन्नतीसाठी, प्रगतीसाठी, विकासासाठी. हेच ते वास्तव आहे. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये आणा. मी माझं विश्लेषण केलेलं आहे. आपल्याला काय वाटते? हे माझं विश्लेषण तुम्हाला पटलं का? कळलं नसेल तर आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. अगदी सोप्या भाषेत, चांगल्या भाषेत, शुद्ध भाषेत, संस्कारित आणि सुसंस्कृतपणे. हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असेल लाईक करा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावरती बोलू काहीतरी माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी किळुसकर. मित्रांनो, FCRA कायद्याबद्दल तुम्ही ऐकलंच असाल. हा कायदा कोणी अंमलात आणला? कोणी लागू केला? हा कायदा काँग्रेसनेच लागू केलेला आहे, इंदिरा गांधीने. मित्रांनो, मग आता बवाल का? याच्यावरती आता चर्चा का? त्या कायद्याला आता विरोध काय आहे? FCRA कानूनला, त्या कायद्याला आता विरोध का आहे? हाच आज महत्त्वाचा विषय आपल्याला ऐकायला मिळतोय. विरोध. आणि विरोध करणारे कोण आहेत? तर काँग्रेस आणि त्यांचे चट्टेबट्टे, म्हणजे NDA आघाडीचे घटक दल. मित्रांनो, विरोध काय हेच आज आपल्याला समजून घ्यायचं आहे. FCRA कायदा, हा कायदा का अंमलात आणला? तर विदेशी फंड जे तुम्ही घेता, विदेशी फंड घेता, त्या फंडातून तुम्ही नक्की काय करता हे सरकारला समजून घ्यायचं होतं. त्याच्यावरती कुठेतरी रोख येणं आवश्यक आहे. तो तुम्ही फंड का घेताय, त्याच्या मागचा उद्देश काय, उद्दिष्ट काय हे समजून घ्यायचं आहे. आता कायदा अंमलात आला आहे तर इंदिरा गांधीने, पण त्याच्यामध्ये आता अमेंडमेंट करण्यात येणार आहे, म्हणजे संशोधन करण्यात येणार आहे. त्याच्यामध्ये काही मुद्दे नव्याने जोडले जाणार आहेत. काही कायदे, काही नियम त्याच्यात नव्याने जोडले जाणार आहेत. आणि ते कायदे, नियम जे जोडले जाणार आहेत त्याला विरोध आहे. आता सरकार काय म्हणते? की ट्रान्सपरन्सी झाली पाहिजे, पारदर्शकता आली पाहिजे. तुम्ही जो फंड घेताय, ज्या उद्देशासाठी हा घेताय, जे तुमचे उद्देश आहेत, उद्दिष्ट आहेत, त्याच्यातून ते सफल होत आहेत का? तुम्ही हा फंड का घेतायत? तर गरिबीवरती मात करण्यासाठी, गरीब लोकांना मदत करण्यासाठी. तुम्ही हा फंड का घेताय? तर आरोग्यासाठी घेताय. तुम्ही हा फंड का घेताय? तर शैक्षणिकदृष्ट्या मदत करण्यासाठी, म्हणजे शिक्षण, आरोग्य, म्हणजे थोडक्यात असं म्हणायला हरकत नाही, व अन्न, वस्त्र आणि निवारा आणि आरोग्य, याच्यासाठी हा फंड तुम्ही घेताय. मग या फंडचा, जे तुम्ही जी काय माया गोळा करताय, जे पैसे गोळा करतायत, जी देणगी गोळा करतायत, त्या देणगीचा वापर तुम्ही नक्की कुठे करताय? ज्या विषयासाठी तुम्ही तो मागितला, ज्या उद्देशासाठी मागितला, तिथे करताय की अन्य कुठे ठिकाणी करताय? मित्रांनो, आज तग्यात हा जो फंड येत होता, विदेशातून फॉरेन फंड जो येत होता, त्या फंडचा वापर इथे धर्मांतरणासाठी केला जात होता. धर्मांतरण. आणि धर्मांतरण कशातून कशामध्ये? तर हिंदूंचं धर्मांतरण ईसाईमध्ये किंवा इस्लाममध्ये. मित्रांनो, याचा अर्थ काय झाला? धर्मांतरण करणं हा गुन्हा आहे. आणि तुम्ही धर्मांतरण कशा स्वरूपात करताय? पैशाची लालूच दाखवून किंवा पैशाची भीती दाखवून. मित्रांनो, आणि हा धर्मांतरण तुम्ही कशामध्ये करताय? हिंदूंमध्ये. मग तो ईसाई बनतोय किंवा इस्लामिक बनतोय.
मग हा गुन्हा असताना सुद्धा त्या गुन्ह्याला अटकाव आणणे आवश्यक आहे. पण हा गुन्हा घडतोय, सरेआम घडतोय, दिवसा ढवळ्या घडतोय आणि कुठल्या गोष्टीच्या अधिपत्याखाली, तर या फॉरेन फंडच्या, विदेशी फंडच्या अधिपत्याखाली. म्हणजे तुमचा उद्देश राहिला बाजूला. शैक्षणिक क्षेत्रामध्ये हा पैसा तुम्ही वापरत नाहीये, हा तुम्ही गरिबांसाठी पैसा वापरत नाहीये, हा वैद्यकीय क्षेत्रात तुम्ही हा पैसा वापरत नाहीये. मग हा पैसा कुठे वापरताय? धर्मांतरणासाठी. दुसरं कारण काय त्याच्यामागे? दुसरा उद्देश यांचा काय आहे? तर तुम्ही अतिरेकी बनवताय. तुम्ही या देशाच्या विरोधात एका युवकाला, युवतीला किंवा एखाद्या व्यक्तीच्या डोक्यात विष भरताय आणि पैसे देऊन त्याला देशाच्या विरोधात काय करायला बघताय? उभं करताय, त्याला षडयंत्र करताय तुम्ही देशाच्या विरोधात, या राष्ट्राच्या विरोधात. म्हणजे तुम्ही अतिरेकी निर्माण करताय, मग तो अशिक्षित असो की सुशिक्षित असो. मित्रांनो, तुम्ही डॉक्टर पाहिले असतील, ज्या डॉक्टरांनी दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी प्रयत्न केला होता. विस्फोटक तिथे आणले होते. त्या विस्फोटकामध्ये, त्या गाडीमध्ये एक डॉक्टरसुद्धा क्षतिग्रस्त झाला, मारला गेला आणि अनेक डॉक्टरांची धडपकड झाली. म्हणजे तो सुशिक्षितसुद्धा होता. तुमच्या भाषेत सुशिक्षित, लक्षात आलं का? म्हणजे त्यांनी जर पदवीधर झाला म्हणून तो सुशिक्षित झाला. पण पदवीधर होऊन फक्त सुशिक्षित होत नाही माणूस, तर त्याच्याकडे संस्कार आणि संस्कृती असावी लागते. मी अनेक वेळा उदाहरण दिलं आहे बहिणाबाई चौधरींचं. मित्रांनो, सुशिक्षित होणं म्हणजे पदवीधर होणं नव्हे. सुशिक्षित होणं म्हणजे संस्कारित आणि सुसंस्कृत होणं. फक्त पढित मूर्ख होऊन तो सुशिक्षित होत नाही असो मित्रांनो. तो हा कायदा आता त्यांना जाचक ठरतोय, कारण त्याच्यात अमेंडमेंट येणार आहे, त्याच्यामध्ये सुधारणा होणार आहे, तो अगदी स्ट्रिक्ट होणार आहे. तुम्हाला दाखवावे लागणार, तुम्ही हा पैसा घेतलात, एवढ्या करोडोने तुम्ही ती माया गोळा केलात. ती माया गोळा केल्यानंतर ज्या उद्देशाने तो पैसा तुमच्याकडे आला आहे, ज्या कामासाठी तुमच्याकडे पैसा आला आहे, त्या कामासाठी तो वापरताय का? शिक्षणासाठी वापरताय का? गोरगरिबांसाठी वापरताय का? गोरगरिबांचा उत्कर्ष करण्यासाठी वापरताय का? तुम्ही तो वैद्यकीय क्षेत्रात वापरताय का? कशासाठी वापरताय? औषधोपचारासाठी वापरताय का? नाही. मग तो तुम्ही कशासाठी वापरताय? तो तुम्ही तिथेच वापरायचा आहे, त्याच कामासाठी वापरायचं आहे, त्याच उद्देशासाठी, त्या उद्दिष्टासाठी वापरायचं आहे. मग ही चूक कुठे आहे? मग तुम्ही का घाबरताय? जर तुम्ही धर्मदायी संस्था म्हणून त्या स्थापन केल्या आहेत, संस्था स्थापन केल्या आहेत, धर्मदायी संस्था, धर्मासाठी, मग तुम्ही ते अधर्म करताय. मग तुम्ही म्हणाल की अधर्म कुठे आहे? धर्मांतरण करतायत. आहे की नाही गंमत? धर्मांतरण मग धर्मासाठीच वापरला जातोय. पण तुम्ही पैशाची लालूच दाखवून किंवा पैशाची भीती दाखवून जर धर्मांतरण करत असाल तर तो गुन्हा आहे. मग जे तो अधर्म आहे. मग तुम्ही अधर्म करताय, धर्मांतरण करताय. तुम्ही आपला धर्म श्रेष्ठ कसा आहे हे दाखवण्यासाठी पैशाचा वापर करताय. आपला धर्म श्रेष्ठ कसा आहे हे दाखवण्यासाठी तुम्ही पैशाची भीतीसुद्धा दाखवताय. तुम्ही जर आमच्याकडे आलात नाहीत तर हे तुम्हाला पैसे मिळणार नाहीत, ही मदत तुम्हाला मिळणार नाही, ही तुम्ही भीती दाखवताय. तुम्ही जर धर्मांतरण नाही केलं तर तुम्हाला हे पैसे, ही मदत मिळणार नाही, ही तुम्ही भीती दाखवताय. किंवा हे पैसे घ्या, हा रोकडा घ्या आणि तुम्ही धर्मांतरण करा. म्हणजे फट भी तुम्हारी आणि चीट भी तुम्हारी. म्हणजे तुम्ही एकतर भीती दाखवून किंवा लालच दाखवून तुम्ही काय करताय? धर्मांतरण करताय. हे कायद्याने गुन्हा आहे, हे अधर्म आहे. मग तुम्ही धर्मदायी संस्था स्थापन करून, इंग्रजीमध्ये त्याला एन्जॉय म्हणतात, एन्जॉय करा, कळलं का? एन्जॉय असंच म्हणावं लागेल. त्यांचं सगळं एन्जॉय चालू आहे, मजा चालू आहे धर्मदायी संस्थेच्या नावाने, एनजीओच्या नावाने. म्हणजे याचा अर्थ काय? तुम्हाला तुमचं दायित्व नाही आहे, उत्तरदायित्व नाही आहे. तुमचं दायित्व काय आहे? तर धर्मदायी संस्थेच्या नावाने जो काय तुम्ही फंड घेतला आहे तो त्या कार्यासाठी घेतला आहे, ज्या उद्देशासाठी घेतला, ज्या उद्दिष्टांसाठी घेतलं आहे त्यासाठी वापर करणं, अन्य ठिकाणी त्याचा वापर करणं नव्हे. दुसरं काय आहे? तुम्ही अतिरेकी बनवताय. अतिरेकी, टेररिझम, लक्षात आलं का?
म्हणजे असे युवक युवती किंवा एखादी व्यक्ती तुम्ही पकडताय, त्यांच्या मेंदूमध्ये विष घालवताय, त्यांचा ब्रेन वॉश करताय आणि त्यांना एका धर्माच्या विरोधात उभं करताय, एका देशाच्या विरोधात उभं करताय, एका समाजाच्या विरोधात उभं करताय आणि आतंक पसरवताय. म्हणजे तुम्ही त्या फंडचा वापर, त्या फॉरेन फंडचा, त्या विदेशी फंडचा वापर कशासाठी करताय? तर अधर्मासाठी वापरताय. म्हणजे धर्मदायी संस्थेच्या नावाने तुम्ही अधर्म करताय. मित्रांनो, हे तुम्हाला मान्य आहे का? मी अगदी साध्या सरळ भाषेत तुमच्या समोर हा विषय मांडतोय. मग हा कायदा अंमलात येणं किंवा त्याच्यात अमेंडमेंट होणं, त्याच्यात संशोधन होणं, हे कसं गैर लागू होईल? हे चुकीचं वाटतंय का तुम्हाला? जर आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. मग ह्या विरोधात जे विरोधी पक्ष त्याला विरोध करते, ते गैर लागू नाही का? ते चुकीचं नाही का? जरा कमेंट बॉक्समध्ये मांडा. मित्रांनो, हा जो आंदोलन झाला ना जंतर मंतरवरती, त्याचा मुख्य उद्देश हाच होता. अमेरिका त्याला विरोध करते. आता तुम्ही म्हणाल, अजूनही तो कायदा अंमलात आणला नाही किंवा त्याचे अमेंडमेंट केलेलं नाही आहे, ते अमेंडमेंट करून तो कायदा लागू का करण्यात येत नाही आहे? मोदी सरकार हा निर्णय ताबडतोब का घेत नाही आहेत? मित्रांनो, थोडंसं खेळवणं सुद्धा आवश्यक आहे. ही रणनीती आहे. मांजर उंदराला पकडल्याबरोबर लगेच खाऊन टाकत नाही किंवा लगेच मारत नाही, त्याला ती खेळवते. तशीच ही रणनीती आहे. अमेरिकेने सुद्धा मान्य केलं की आम्ही हा जो फंड देतोय तो चुकीच्या ठिकाणी वापरला जातोय, म्हणून आता आम्ही फंड हा त्या धर्मदायी संस्थेला देणार नाही, तर भारत सरकारला देऊ. मग भारत सरकार ठरवेल कोणाला द्यायचा, कशा स्वरूपात द्यायचा आणि किती द्यायचा. आता अमेरिकेने सुद्धा हा निर्णय घेतलेला आहे. ही गोष्ट विचाराधीन घेतलेली आहे. म्हणजे फरक आला की नाही? त्याच्यावरती जी चर्चा घडत होती, FCRA कानूनवरती, या कायद्यावरती जी चर्चा घडत होती, त्याच्यामुळे भयक्रांत झालेला अमेरिका, त्यांनी हा निर्णय घेतला की आम्ही आता धर्मदायी संस्थांना, त्या NGOला आम्ही देणार नाही, तर आम्ही थेट त्या देशाच्या सरकारला देऊ. हा फरक पडला की नाही? हीच ती मांजराची खेळ, उंदीर मांजराचा खेळ. लक्षात आलं का? थोडासा खेळवणार. दुसरी गोष्ट काय होते की दक्षिणेकडून जे काय चर्चचे पादरी होते ते धावत पळत अमित शहाला जाऊन भेटले. अमित शहा यांना जाऊन भेटले. त्यांनी आपल्या व्यथा मांडल्यात, आपले विचार मांडले, आपले प्रश्न मांडलेत. आता ही गोष्ट का घडली की ह्याच्यावरती चर्चा होते. हा कायदा अंमलात आणण्याचा प्रयत्न केला जातोय, म्हणून ते धावत पळत आले, अगदी बोचाला पाय लावून आले. मित्रांनो, ही भीती सुद्धा असणं आवश्यक आहे. तो कायदा जेवढा लागू करण्यासाठी घाई असणार, त्याच्यापेक्षा कायदा लागू येण्यापेक्षा अगोदर ज्या काय घटना घडत आहेत त्या समजून घेणं सुद्धा आवश्यक आहे. ह्या सर्व खेळामध्ये बरेचसे वास्तव समोर येणार आहे. लक्षात आलं का? कारण काय होतं, गडबडीमध्ये माणूस कळत नकळत आपल्या मुखातून बऱ्याचशा गोष्टी बोलून जातो किंवा आपल्या कृतीतून त्या गोष्टी करून दाखवतो. जसं ह्या जंतर मंतरवरती घडलं. त्यांचे बिंग फुटलेत, त्यांचा उद्देश लक्षात आला, त्यांची उद्दिष्ट लक्षात आली. त्यांना त्या विद्यार्थ्यांशी काही लेणं देणं नव्हतं, त्या पेपरफुटीशी काही लेणं देणं नव्हतं. जर ते पेपरफुटीशी, ते विद्यार्थ्यांशी लेणं देणं असतं, तर आज त्या रांचीमध्ये, त्या झारखंडमध्ये ते गेले असते. त्यांनी त्यांना सपोर्ट केला असतं, त्या विद्यार्थ्यांना, त्या विद्यार्थिनींना. हे अगदी स्पष्ट झालेलं आहे. पंजाबमध्ये सुद्धा त्यांनी समर्थन केलं असतं, केरळामध्ये, कर्नाटकमध्ये सुद्धा त्यांनी केलं असतं. पण तसं घडलं नाही, कारण ह्या राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार नाही आहे. लक्षात आलं का? त्याला कारण काय आहे ते. आणि त्यांनी शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेतला. आता ते कोणाचा राजीनामा मागतायत? खुद्द गृहमंत्र्यांचा, अमित शहांचा. पण अमित शहा हा कायदा लागू करणार आहेत. लक्षात येते? धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, शिक्षण मंत्र्याचा राजीनामा एक निमित्त होतं. त्यांना राजीनामा कोणाचा घ्यायचा आहे? तर अमित शहा यांचा. त्यांना राजीनामा कोणाचा घ्यायचा आहे? तर नरेंद्र मोदीजी यांचा, पंतप्रधानांचा. हे सरकार त्यांना पाडायचं आहे, त्या सरकारला हटवायचं आहे. हाच त्यांचा उद्देश आहे, मूळ उद्दिष्ट आहेत. हे आता स्पष्ट होते. कारण का? ते जे कायदे आता लागू करतायत, एक एक कायदा आणतायत, त्या कायद्यामुळे त्यांची जी कोंडी झाली आहे आणि कोंडी होते आणि कोंडी होणार आहे, याची भीती त्यांच्या मनात आहे. ते धास्तावलेले. जर हे सरकार आणखीन काही काळ राहिलं, आणखीन काही वर्ष राहिलं, तर आपल्याला हातपाय मारता येणार नाही.
ज्या चोऱ्या चकाट्या आपण करत होतो, ज्या काय खोटेपणा करत होतो, लबाडी करत होतो, भ्रष्टाचार करत होतो, त्याला कुठेही वाव मिळणार नाही. आणि खोटं नेरेटिव्ह सेट करत होतो, किती करणार ना तुम्ही, किती खोटं बोलणार, किती बेंबीच्या देठापासून खोटं बोलणार, कधीतरी ती बेंबी बाहेर पडणार. खोटं बोलून बोलून किती बोलणार ना, एक प्रमाण असते. मुद्देच त्यांच्याकडे राहिले नाहीत, खोटे बोलण्याचे सुद्धा मुद्दे राहिले नाहीत. असं जर हे सरकार कार्यरत राहिलं तर खोटे बोलण्याचे सुद्धा त्यांच्याकडे मुद्दे राहणार नाहीत, खोटं नेरेटिव्ह सेट करण्याचे सुद्धा मुद्दे राहणार नाहीत. ही त्यांच्या मनात भीती आहे. आणि जे काय धर्मदायी संस्था आहेत, धर्मदायी संस्थेच्या नावावरती जे काय यांचे प्रकार चालू होते, नर्मदा ही नदी बचाव, नर्मदा धरणाला रोक दाखवण्यात आली होती, रोखण्या जाणार होतं, रोखलं जात होतं. आठवते का तुम्हाला? त्या धर्मदायी संस्थेचे कोण होते आठवतेत का? अगदी साधी सरळ एक साध्वी बाई याला विरोध करत होती. ती आठवते का? तिचं नाव आठवते का? ती बाई आज कुठे दिसते, कुठे गेली, कुठे गायब झाली? मित्रांनो, असेच हे धर्मदायी संस्थेच्या नावावरती अधर्म करतायत. आणि हा अधर्म रोखला जावा, या अधर्माला कुठेतरी अटकाव यावा, यासाठी या कायद्यामध्ये अमेंडमेंट आणले जाणार आहे. या कायद्यामध्ये संशोधन केलं जाणार आहे, कायदे आणि नियमामध्ये. हेच ते वास्तव आहे. मी अगदी सामान्य स्वरूपात तुमच्यासमोर या गोष्टी मांडलेल्या आहेत. तुमच्या लक्षात आलं असेल, आता त्या नर्मदा नदीवरची धरण झाल्यानंतर त्या गुजरातमध्ये किती भाग सुपीक झाला, किती भाग ओलिताखाली आला, किती भागाला, किती तिथल्या गावांना पाणी मिळते, ज्या पाण्यासाठी ते वंचित होते. मग मला सांगा, हे जे काय आपल्या देशात प्रगतीचे, विकासाचे कामं चालू आहेत, उन्नतीची कामं चालू आहेत, त्यांना रोखण्यासाठी हे सगळे प्रकार चालू आहेत. त्याच्या व्यतिरिक्त काही नाही आहे. आठवते का तुम्हाला त्या बाईचं नाव? जरा आठवलं तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. ती जी साध्वी सरळ, साधी भोळी, साध्या सुती कपड्यामध्ये त्या नर्मदा बचाव आंदोलनामध्ये नेतृत्व करणारी ती बाई, ती स्त्री, ती महिला, जरा नाव आठवा, नाहीतर गुगल सर्च करा. कारण अशा व्यक्तींचं नाव घेणं सुद्धा मला आता मनाला पटत नाही आहे, कारण माझी जीभ मला खराब करायची नाही अशा व्यक्तींचं उल्लेख करून. कारण हे असे जे आंदोलनजीवी आहेत, हे जे काय आंदोलन करतात धर्मदायी संस्थेच्या नावाने, धर्माच्या नावाने, आणि जे काय अधर्म करतायत, हे तुम्ही ह्या नुकत्याच घडलेल्या जंतर मंतरच्या आंदोलनामध्ये पाहिलं असाल. कशा काय शिव्यागाळ, कशी काय त्यांची संस्कृती आणि संस्कार तुम्ही पाहिले, त्या विद्यार्थिनीचे आणि विद्यार्थ्यांचे, त्या युवकांचे आणि युवतींचे, त्या नेत्यांचे आणि नेत्रींचे. हेच ते वास्तव आहे. आता झेंजीवरती एक आपण व्हिडिओ बनवू, झेंजी. पण तुर्तास ही गोष्ट लक्षात घ्या, FCRA कानूनमध्ये, त्या कायद्यामध्ये जे अमेंडमेंट आणलं जाणार आहे, जे संशोधन होणार आहे, ते अनिवार्य आहे, ते गरजेचं आहे, ते आवश्यक आहे या देशाच्या अखंडतेसाठी, सार्वभौमतेसाठी, ह्या देशाची उन्नतीसाठी, प्रगतीसाठी, विकासासाठी. हेच ते वास्तव आहे. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. मी माझं विश्लेषण केलेलं आहे. आपल्याला काय वाटते, हे माझं विश्लेषण तुम्हाला पटलं का? कळलं नसेल तर आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. अगदी सोप्या भाषेत, चांगल्या भाषेत, शुद्ध भाषेत, संस्कारित आणि सुसंस्कृतपणे. हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असेल ऐका, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.